बऱ्याच वेळा आपण काकडीचे सॅलेड, सँडविच किंवा कोशिंबीर करतो। आज आपण ही काकडी खिसून त्यापासून झटपट बनवून होणारा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत। हा पदार्थ घरातील अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतो। त्यासाठी तो कसा बनवायचा ते पाहूयात। नमस्कार, मी स्मिता। माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। झटपट बनवून होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवण्यासाठी मी येथे 2 काकड्या घेतल्या आहेत। या दोन्ही काकड्या मी पाण्याने स्वच्छ धुवून नॅपकिनने पुसून कोरड्या करून घेतल्या आहेत। आता या काकडीचा पुढचा व मागचा भाग चाकूने कट करून घेऊ आणि ही काकडी शिलणीच्या साहाय्याने शिलून घेऊ। काकडीपासून कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी ती काकडी चवीला कडू आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक काकडीची एक चकती खाऊन पाहिजे आहे। कडू चव असलेली काकडी जर पदार्थात वापरली गेली तर पदार्थाची चव बिघडू शकते। आता ही दुसरी काकडी देखील शिलणीच्या साहाय्याने शिलून घेऊ। आता ही काकडी खिसणीवरती खिसून घेऊ। ही दुसरी काकडी देखील अशा पद्धतीने मी खिसून घेत आहे। ह्या अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस हात उचलून जर काकडी खिसणीवरती खिसून घेतली तर ती खिसताना हाताला लागत नाही। अशा पद्धतीने दोन्ही काकड्या मी खिसून घेतल्या आहेत। आता या खिसलेल्या काकडीवरती अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ। चमच्याने हलवून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ। आता या काकडीच्या खिसामध्ये मीठ टाकल्यामुळे याला पाणी सुटेल, त्यामुळे हे मिश्रण थोडा वेळ असेच बाजूला ठेवून देऊ। आता मी एका परातीमध्ये 1.5 कप ज्वारीचे पीठ, पाव कप गव्हाचे पीठ, पाव कप हरभरा डाळीचे पीठ टाकून घेतले आहे। आता या पिठामध्ये मी चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून धनेपूड तसेच चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे। आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकत्रित करून घेऊ। तुम्ही येथे पाहू शकता काकडीच्या किसावरती आपण मीठ टाकून ठेवल्यामुळे याला चांगले पाणी सुटले आहे। आता हा काकडीचा किस मी हाताने दाबून त्यातील पाणी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहे। आता हा सर्व काकडीचा किस मी या पिठामध्ये टाकून घेत आहे। या काकडीच्या किसामध्येच आपल्याला हे पीठ आधी मळून घ्यायचे आहे। आता या पिठामध्ये काकडीला जे सुटलेले पाणी होते, जे आपण बाउलमध्ये काढून ठेवले होते, ते यामध्ये मी लागेल तसे टाकून घेत आहे आणि हे पीठ मळून घेत आहे। आता हे पीठ मळण्यासाठी मी अर्धा कप पाणी आणखी घेतले आहे। आता यामध्ये लागेल तसे थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। हे पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ मळायचे नाहीये, मीडियम कन्सिस्टन्सीचे पीठ मळून घ्यायचे आहे। आता तुम्हाला कळलेच असेल की आपण या पिठाचे थालीपीठ करणार आहे। अशा पद्धतीचे हे थालीपीठाचे पीठ मी मळून घेतले आहे आणि ते मळण्यासाठी मला पाव कप पाणी लागले आहे। आता हे मळून घेतलेले पीठ मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतले आहे। आता मी या पोळपाटावरती पाण्याने ओला करून घेतलेला रुमाल टाकून घेतला आहे। त्यावरती हाताने थोडेसे पाणी टाकून घेऊया, जेणेकरून हे थालीपीठ रुमालाला न चिकटता तव्यावरती व्यवस्थित टाकता येईल। आता या पिठामधील एक उंडा पोळपाटावरती थालीपीठ करण्यासाठी ठेवून बाकीचे पीठ झाकून बाजूला ठेवून देऊ। आता हे थालीपीठ गोलाकार थापून घेऊ। हे पीठ थापत असताना हात थोडेसे ओलसर करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही। सर्व बाजूने एकसारखे थापून हे थालीपीठ गोलाकार बनवून घेऊ। आता या थापून झालेल्या थालीपीठाला बोटांनी 5-6 होल्स करून घेऊ। यामुळे तव्यावर टाकल्यानंतर थालीपीठाला वाफही लवकर येईल आणि ते भाजताना कच्चही राहणार नाही। थालीपीठ करेपर्यंत मी एकीकडे निर्लिपचा तवा गॅसवरती गरम करायला ठेवला होता। आता या तव्याला ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेऊ। आता या रुमालावरील थालीपीठ या तव्यावरती व्यवस्थित टाकून घेऊ। आता या प्रत्येक होल्समध्ये थोडे थोडे करून तेल टाकून घेऊ, जेणेकरून हे थालीपीठ व्यवस्थित भाजले जाईल। गॅस लो टू मीडियम ठेवून या थालीपीठावरती झाकण ठेवून याला 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ। 1 ते 2 मिनिटं झाली आहेत। या थालीपीठावरील झाकण काढून हे थालीपीठ उलटवून घेऊ। हे थालीपीठ मी दोन्ही बाजूनी तेल लावून व्यवस्थित भाजून घेतले आहे। आता हे काकडीचे थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे हे सर्व काकडीचे खमंग व पौष्टिक असे थालीपीठ बनवून तयार आहेत। हे थालीपीठ तुम्ही दही, सॉस किंवा लोणी लावून खाऊ शकता। वरील साहित्यात या आकाराचे एकूण 5 थालीपीठ बनवून तयार होतात। हे काकडीचे थालीपीठ चवीला खूपच मस्त लागतात। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। अशाच खमंग रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा।